नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. बावनकुळे नुकतेच आम्हाला भेटले. मुंबईमध्ये चर्चा झाली. आमचे काही पत्रकार मंडळीही बरोबर होती आणि बावनकुळे साहेबांना विचारलं की भारतीय जनता पक्ष लोकसभेत बॅकफूटवर तर गेला आहे. प्रदेशाध्यक्ष तुम्ही होता आणि आत्तासुद्धा तुम्हीच प्रदेशाध्यक्ष आहात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकसभेमध्ये जे परिणाम आले ते विधानसभेत येतील असं नाही आणि आम्ही आता कशा पद्धतीनं पुढं जाणार आहोत हाच आज विश्लेषणाचा विषय आहे. कारण बावनकुळे ठाम दिसले मला. बावनकुळेंनी सांगितलं की लोकसभेमध्ये काही गोष्टी घडल्या, आम्ही बॅकफूटवर गेलो, राष्ट्रीय अजेंडा होता त्याच्याकडे दुर्लक्ष बऱ्यापैकी नागरिकांच्याकडनं झालं. ह्याला जो नॅरेटिव्ह म्हणतात, म्हणजे घटना बदलणार आहेत. कापसाला जो भाव द्यायचा होता त्याच्यात थोडं जरा आम्ही कमी पडलो. काही गोष्टी प्रांजळपणे त्यांनी कबूल केल्या, पण आता आम्ही पूर्ण सावध आहे हे तेव्हा मात्र सांगायला विसरले नाहीत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कशी आहे, जे 3-4% फरक पडला महिलांचा, तो सगळा आम्ही आता भरून काढला आहे. ते पटवून देत होते आणि ते ठाम वाटले. आत्मविश्वासू कसा असतो मनुष्य, तसं ते मला आत्ता दिसून आलं. कारण आधीच्या काळात तसं मला वाटत नव्हतं, परंतु समक्ष भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं. मी पर्टिक्युलर विचारलं, विदर्भात काय होणार, विदर्भात तुमचे उमेदवार गतवेळेला होते त्याच्यापेक्षा वाढणार का, कारण ते विदर्भातले. त्यांनी ठामपणे सांगितलं, आमच्या 29 उमेदवार निवडून आलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला बघायला मिळतील. कारण तिथं जे फटका बसला आम्हाला, जी दलित आदिवासी मतं आहेत ती 34% म्हटले त्यांनी. त्यांना ते घटना बदलणार एवढा प्रचार झाला. मुस्लिमसुद्धा 6% मतं आहेत म्हटले. ह्याचा परिणाम मोठा झाला. तर ते आता लक्षात आलं की महाविकास आघाडीचं कसं खोटं बोलून यश मिळवलं त्यांनी. आणि आज लाडकी बहीण योजना आणली. आम्ही जे काम करतोय आता शेतकऱ्यांना आत्ता मी काही सांगू शकत नाही म्हटले, शेतकऱ्यांचे कर्जमाफीविषयी वगैरे, पण आणि ज्या योजना आम्ही राबवतोय आणि बोलतोय ते खऱ्या अर्थानं आता घटना कोणीही बदलू शकत नाही हे आम्ही पटवून द्यायला जरा कमी पडलो असेल. पण त्याच्यामध्ये त्यांनी मात्र हे घटना बदलणारच म्हणून ठामपणा सगळं त्यांचे सगळे नेते आणि हे जोरात झालं काम. आमचं कामच झालं हे खरं आहे, परंतु विधानसभेत आम्ही फार लक्ष ठेवून आहे आणि शेतकऱ्यांसुद्धा आता आम्ही पटवून दिलेलं आहे. या दलित समाज जातीय समीकरणामध्ये सुद्धा सगळ्यांना हे पटलेलं आहे की महाविकास आघाडीनं खोटं बोलून ही सत्ता म्हणजे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले. पण विधानसभेला टोटल महाराष्ट्रामध्ये जर का बघितलं तर आत्ता आमचं हे जे तिघंजण आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील आणि भारतीय जनता पक्षाला एकत्रितपणेच आम्ही लढणार. कारण मी शंका विचारली त्यांना. अजितदादा पवारांना भारतीय जनता पक्ष जरा बाजूला टाळायला बघायला लागलेत. अगदी RSSनं सुद्धा नावं ठेवली. आता RSS त्यांना कशाला घेतलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं त्या गोष्टी आता होऊन गेलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या पक्षामध्ये अशा गोष्टी गटबाजीने हे गोष्टी होत असतात. परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षाला, शिवसेनेला आणि अजितदादांच्या त्यांचे जे उमेदवार असतील त्यांच्या राष्ट्रवादीचे, तिथं भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणेच काम करणार आणि यापूर्वी लोकसभेला सुद्धा प्रामाणिकपणानंच काम केलं. त्यामुळे तर एकनाथ शिंदेंच्या सीटा कशा आल्या, तिथं भारतीय जनता पक्षानं काम केलं नाही का? केलंच. अजितदादांच्या ठिकाणी तुम्ही बारामतीला सुद्धा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सगळीकडे फिरत होता आणि मतदारांना बाहेर काढत होता. एकच नव्हे तर सर्वत्र तुम्हाला हे बघलं आणि आगामी काळात सुद्धा हे तुम्हाला बघायला मिळेल हे ठामपणानं बावनकुळे सांगत होते. आणि त्यांना मी विचारलं, देवेंद्र फडणवीस मुद्दा म्हणून हे विचारलं की देवेंद्र फडणवीस हे टार्गेट होणार आहे, देवेंद्र फडणवीसना पाडणार, हे महाविकास आघाडीचे नेते ठामपणे सांगतात. तर ते म्हटले, हे देवेंद्र फडणवीस हेच तर मुख्य आहे. त्यांना देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय ह्यांचं पानं झालं नाही ना. ह्यांना कोण विचार, देवेंद्र फडणवीस हेच मुख्य आहे त्यांना. पण देवेंद्र फडणवीसांना हे पाडणं कदापि शक्य होणार नाही आहे हेही त्यांना माहिती आहे. त्यांना पाडायचं एवढं सोपं पण नाही. आता त्यांनी ज्यांची नावं घेत आहेत ते आधी उभारायचं त्यांनी स्पष्ट तर करू द्या, नंतर बघूया ना. देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आणि भारतीय जनता पक्षाचा
आमचा जो मुख्य अजेंडा आहे त्याच्यात विकासाचा मुद्दा आहे, विकासात्मक काम आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही पुढे जाणार आहोत. आता हे खोटं सगळं नेरेटिव्ह हे जे आहे ना, हे आता सगळं उघड पडलेलं आहे. लोकसभेसारखी परिस्थिती आत्ता येणार नाही हे बावनकुळेंनी ठामपणे सांगितलं. आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमचं केंद्रीय नेतृत्व असेल, भारतीय जनता पक्षाची काही सिस्टीम आहेत. मी त्यांना विचारलं तुम्हीसुद्धा उमेदवारी तुमची काय, तर नाही, आमच्यात पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमच्यात ज्या पद्धती आहेत त्याच्यातनं जी नावं जाहीर होतील तिकडनं जे होईल त्याच्यातनं. आणि निवडणुकात जे घटक पक्ष आहेत आमचे, त्याच्यात एकदा ठरलं की ठामपणे आम्ही सगळेजण एकत्रितपणे, आम्हालाही खात्री आहे की अजितदादांचे असू देत किंवा एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असतील, ते भारतीय जनता पक्षाचा प्रचार, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार. म्हणजे एकंदर महायुतीमध्ये कुठं आता काहीतरी फाटाफूट होईल किंवा गटबाजी उफाळून येईल असं कुठल्याही प्रकारचं वातावरण नसल्याचं बावनकुळेंनी ठामपणे सांगितलं. आत्मविश्वासानं बोलत होते. त्यांना कुठला एवढा आत्मविश्वास आला तर हेच समजत नव्हतं. परंतु आत्ताचे एकंदर त्यांच्या बोलण्यावरनं महायुती चमत्कार काहीतरी करणार हे त्यांनी असं बोलत होते. अशा पद्धतीनं त्यांची यंत्रणा राबवायला लागलीत ते. आणि लाडकी बहीण योजना एकच नाही तर अशा पद्धतीचं तुम्हाला आणि काही ऐकायला मिळेल. म्हणजे की जे कुठं आम्ही कमी पडत होतो, पण हे जे महाविकास आघाडीचं खोटं आहे ना, हे सगळे उघडे पडणार आहेत असं त्यांनी सांगितलं. बावनकुळेंचा आत्मविश्वास आता नक्की काय सांगतोय आगामी काळात आपल्याला बघायला मिळेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.